काय हो, तुम्हालासुद्धा अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या खायच्या आहेत का? चला तर मग रेसिपी बघूया. तर सगळ्यात आधी पालक स्वच्छ धुवून घेतला, नंतर मस्त चिरून घेतला. थोडा जाडसरच चिरायचा, मस्त मिक्सरला बारीक फिरवायचा आहे, त्याच्यामुळे जाड चिरला तरी चालेल. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण पालक धुवून चिरला होता तोसुद्धा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला. त्याच्यामध्ये थोडंसं जिरे ॲड केलं आणि मस्त बारीक पेस्ट बनवून घेतली. पाणी घालून थोडीशी पेस्ट बनवून घेतली की लगेच गव्हाचं पीठ घ्यायचं. एका ताटामध्ये हळद, मीठ, लाल तिखट घालायचं पिठात. मीठ थोडंसं म्हणजे चवीनुसार घालायचं, कारण आपण पालक प्युरीमध्ये मीठ ॲड केलेलं नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. खूप अशा चविष्ट अशा ह्या पुऱ्या तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे पीठ मळून झालं आहे, तर याला 10-15 मिनिट रेस्ट करायला ठेवलं. त्यानंतर एक पोळी लाटून घेतली मोठी आणि ग्लासच्या मदतीने मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या. आपण लाटून केल्या तरीही छान होतात, पण मी अशा केल्या होत्या. नंतर एका कढईत तेल गरम केलं, त्याच्यामध्ये सर्व पुऱ्या अशा मस्त तळून घेतल्या. कशा दिसत आहेत पुऱ्या कमेंटमध्ये सांगा आणि या खायला. चलो बाय.